का चेन्नई सुपर किंग्सने पतिराणाला रिलीज करून चूक केलेली आहे का? काय असेल चेन्नई सुपर किंग्सची या ऑप्शनमध्ये स्ट्रॅटेजी आणि कशी चेन्नई सुपर किंग्सची प्रोबेबल 11 दिसेल या ऑप्शन नंतर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात काय असेल चेन्नई सुपर किंग्सची प्रोबेबल 11 आणि कशा प्रकारे त्यांनी रिलीज केलेले प्लेयर्स योग्य आहेत का नाहीत आणि जे रिटर्न केलेले प्लेयर आहेत ते किती स्ट्रॉंग टीम बनती या रिटर्न प्लेयर्सपासून आणि कोणते एक्सपेक्टेड टार्गेटेड प्लेयर्स असतील चेन्नई सुपर किंग्सच्या या ऑप्शनमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. जर तुम्ही रिटर्न प्लेयर बघितले चेन्नई सुपर किंग्सचे तर कोर प्लेयर्स यांनी सगळे रिटर्न केलेले. ऋतुराज गायकवाड असू द्या, शिवम दुबे असू द्या, अजून म्हणलं तर नूर अहमद, खलील अहमद, सर सगळे बऱ्यापैकी रिटर्न प्लेयर केलेले. त्यांनी जे कोर प्लेयर्स यांचे प्लेइंग 11मध्ये बऱ्यापैकी दिसू शकतात. तर रिटर्न प्लेयर योग्य आहेत, बट एक नाव मला वाटतं की त्यांनी रिटर्न करायला पाहिजे होतं, ते आहे रचिन रवींद्र. त्यांनी मागच्या ऑप्शनमध्ये 4 करोडला घेतलं होतं. बट ठीक आहे, रचिन रवींद्र म्हणजे डिसेंट परफॉर्म करत होता, चांगला परफॉर्म करत होता, असं एकदम नाही का त्याला रिलीज करायची गरज नव्हती. त्याचा तुम्ही परफॉर्मन्ससुद्धा बघितला असेल 2023च्या वर्ल्ड कपमध्ये असू द्या, तरी क्लासी प्लेयर होता. त्याला तुम्ही ग्रूम करायला पाहिजे होतं माझ्या मते. डेफिनेटली ते परत एकदा ऑप्शनमध्ये जाऊ शकतात रचिन रवींद्रकडं सुद्धा. बट 4 करोडमध्ये मला वाटतं जास्त प्राईज नव्हती. त्यांनी रिलीज नव्हता करायला पाहिजे रचिन रवींद्र. त्याला चान्स द्यायला पाहिजे होता. तो ॲज अ बॅकअपसुद्धा राहिला असता ओपनिंग स्लॉट्समध्ये किंवा 3 नंबरच्या स्लॉटलासुद्धा तो राहिला असता बॅकअप म्हणून. रचिन रवींद्र एक चांगला प्लेअर होता आणि बॉलिंग ऑप्शन ऑलराऊंडर होता. बरं, तो काय फक्त बॅटिंग नव्हतं करत, बॉलिंगसुद्धा करत होता, स्पिनसुद्धा करत होता. सो रचिन रवींद्र त्यांनी नक्कीच रिटेन करायला पाहिजे होता. डेफिनेटली त्या ऑप्शनमध्ये त्याच्या मागे जाऊ शकतात परत एकदा. बट 4 करोड डिसेंट प्राईजमध्ये होता, सो त्याला डेफिनेटली रिलीज नव्हता करायला पाहिजे. तर मित्रांनो, जे आत्ता रिटेन्शन लिस्ट आलेली आहे चेन्नई सुपर किंग्सची, जर तुम्ही ते बघितली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी 16 प्लेयर्स रिटेन केलेले आहेत आणि 12 प्लेयर्स रिलीज केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्ताच्या पॉईंटला त्यांच्याकडे जे पर्स अवेलेबल आहे ते आहे 43.4 करोडची. तर जे रिलीज प्लेयर आहेत त्याच्यामध्ये काही मोठे नाव आहेत, जसं रवींद्र जडेजाला त्यांनी ट्रेड केले, ॲज वेल ॲज सॅम करनसुद्धा त्यांनी ट्रेड केला आहे संजू सॅमसनसाठी. संजू सॅमसन एक मोठा प्लेयर आहे, एक राजस्थानचा बेसिकली कॅप्टनच त्यांनी घेतलेला आहे. सो एक मोठा प्लेयर आहे जो कदाचित धोनीची जी जागा आहे ती फिल आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे चेन्नई सुपर किंग्सने या ट्रेडसोबत. सो बघण्यायोग्य आहे की कसा संजू सॅमसन या टीममध्ये प्रदर्शन करतो, कसा तो या टीममध्ये एक मिसळतो, कशाप्रकारे त्याचे डायरेक्शन्स असतील ते बघण्यासारखं आहे या वर्षाच्या IPLमध्ये. तर त्याच्यासोबतच त्यांनी काही मोठे प्लेयर्स अजून रिलीज केले, जसे डेव्हन कॉन्वे असेल, पतिराणा असेल, रचिन रवींद्र असेल. सो मोठे प्लेयर्स रिलीज केले. त्यांना आत्ता सध्या पॉईंटला ना बघण्याची गरज आहे की ह्यांचे ऑप्शन्स कसे भेटतील, हे कसे परत नाही का ह्यांच्यासारखेच प्लेयर्स किंवा ह्यांचे एक प्रकारे रिप्लेसमेंट कसे अवेलेबल असतील या ऑप्शनमध्ये. तर चेन्नई सुपर किंग्सला यावर काम करायची खूप गरज आहे यावेळेस. सो राहुल त्रिपाठी, हुड्डा अँड शंकर ते एक्सपेक्टेड रिलीज प्लेयर होते. ते सगळ्यांनाच माहीत होतं बऱ्यापैकी की ते रिलीज होतील. सो अशा प्रकारे अजून त्यांनी शेख रशीदलासुद्धा रिलीज केलेले. तो 2 वर्षासोबत होता शेख रशीद. त्याला चान्ससुद्धा भेटलेले. डिसेंट परफॉर्म केलं होतं, बट त्यांनी आता विचार केला चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटने की त्याला रिलीज करायचं आहे. सो त्यांनी त्यालासुद्धा रिलीज केलेलं आहे. पण ह्या सगळ्या रिलीज लिस्टमध्ये जर एक मोठं नाव असेल जे रिलीज झाले ते आहे पतिराणा. पतिराणाला मागच्या वेळेस त्यांनी रिटेन केला होता 13 करोडला. सो त्याला आता त्यांनी रिलीज केलेला आहे. त्याच्यासारखा ऑप्शन एक रेअर क्वालिटी डेथ बॉलिंग ऑप्शन शोधणं त्यांच्याकडे नेथन एलिस आहे, डेफिनेटली आहे त्यांच्याकडे नेथन एलिस. बट पतिराणाचा जो स्लिंग ॲक्शन होतं तो जास्त रनात जात होता, ओके, बट डेथमध्ये बॉलिंग करत असताना प्रॉब्लेम होणार होते, रन जाणारच असतात त्याच्यात नाही. बट त्यांनी बॅक नाही केलेले सध्याच्या पॉईंटला. जर चेन्नई सुपर किंग्सला जर असं वाटत असेल आपण पतिराणाला ऑप्शनमध्ये रिलीज करून त्याला कमी पैशामध्ये जर महागडी घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर कदाचित ते
अवघड आहे, कारण बऱ्यापैकी टीम पतिरानाला टार्गेट करू शकते त्या ऑप्शनमध्ये, कारण अशी रेअर क्वालिटी ऑप्शनमध्ये नाहीच आहे, बऱ्यापैकी नाही आहे जो डेथमध्ये बॉलिंग करेल आणि एक परफेक्टली यॉर्कर मारू शकतो नाही का. कोणताही एखादा सेट बॅट्समन जरी असेल, जरी त्याला डिसमिस करण्याची ताकद पतिरानाथमध्ये होते, पण त्याला आता रिलीज केलेलं आहे. सो बघण्यासारखं आहे की कसं आता हे ऑप्शनमध्ये त्यांनी ते चेन्नई सुपर किंग्स कसे त्यांचे ऑप्शन्स वगैरे कोणते टार्गेटेड प्लेयर असतील ते बघण्यायोग्य आहे या ऑप्शनमध्ये. तर चेन्नई सुपर किंग्सची यावर्षी प्लेइंग 11 कशी असेल, कोणते प्लेयर्स त्यांना टार्गेट केले पाहिजेत ऑप्शनमध्ये, ते आताच आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर तुम्ही त्यांचे जे 16 रिटेन प्लेयर बघितले असेल, तर विकेट किपिंगमध्ये त्यांच्याकडे आताच्या पॉईंटला MS धोनी आहे, उर्विल पटेलसुद्धा विकेट किपिंग करतो, संजू सॅमसनसुद्धा आहे. सो विकेट किपिंगमध्ये त्यांना काम करायची गरज नाही, 3 ऑप्शन अवेलेबल आहेत, इंडियन आहेत सगळे. सो विकेट किपिंगसाठी त्यांना ऑप्शनमध्ये जास्त काही करायची गरज नाही आहे. सो सेकंड आहे स्विंग बॉलर्स, जे इनिशियल बॉलिंग करणार आहेत, म्हणजे जे पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतात, जे स्विंग करण्याचा प्रयत्न करतील, ते सुद्धा त्यांच्याकडं ठीकठाक बॉलर आहेत. तुम्ही बोललात मुकेश चौधरी आहे, त्यांच्याकडे गुरजपनीत सिंग आहे, अंशुल कंबोज आहे, खलील अहमद आहे. सो ते इनिशियल ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्यासाठी योग्य आहे. जर त्यांचं स्पिन डिपार्टमेंट बघितलं, स्पिन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम करायची गरज आहे आताच्या पॉईंटला चेन्नई सुपर किंग्सला. श्रेयस गोपाळ आणि नूर अहमद फक्त 2 स्पिनर अवेलेबल आहेत. रवींद्र जडेजा गेला आहे, ॲज वेल ॲज रविचंद्रन अश्विननी रिटायरमेंट घेतली आहे. ऑफ स्पिनरची त्यांना गरज असणार आहे ऑप्शनमध्ये. आणि डेथ बॉलिंगमध्ये सुद्धा आता फक्त मी नॅथन बघतो चेन्नई सुपर किंग्सकडं. पतिराना होता बट आता नाही आहे. सो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काम करायची सध्याच्या पॉईंटला गरज आहे. सो ऑलराऊंडरमध्ये सुद्धा आय थिंक शिवम दुबे आहे, पण शिवम दुबेला बऱ्यापैकी CSK आतापर्यंत ऑलराऊंडर असं खेळत नाही आहे. बऱ्यापैकी मॅचेस तुम्ही बघितलं असेल, बॉलिंग करत नाही शिवम दुबे, ओनली बॅटिंग करायलाच येतो. आणि जेमी वॉर्टन एक आहे, त्यांच्याकडे एक पॉवर हिटिंग ऑप्शन आहे, बट बॉलिंगमध्ये तुम्ही मागचे काही सीझन बघितलं असेल, बॉलिंगमध्ये जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. सो ते सुद्धा बघण्यासारखं आहे. ऑल्सो अनुशल कंबोज हे बॉलिंग ऑलराऊंडर आहे. सो अनुशल कंबोज तर खेळणार आहे बऱ्यापैकी, प्लेइंग 11मध्ये अनुशल कंबोज असेल. सो ही आत्ताच्या पॉईंटला त्यांचे रिटेन प्लेयर्स आहेत. जर काम करायचे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गरज आहे, डेफिनेटली त्यांना एक पॉवर हिटरची गरज आहे. ऑलराऊंडर जिथं जडेजा गेला तिथं त्यांचे स्लॉट्स डेफिनेटली रिप्लेस करायची गरज आहे. डेथ बॉलिंगसाठी काम करायची गरज आहे. एक स्पिन ऑप्शनसाठी त्यांना गरज आहे. आणि आयुष म्हात्रे यंग बॅट्समनने डेफिनेटली चांगलं काम केलं आहे मागच्या वेळेस, बट स्टील यंग असल्यामुळे मला वाटतं की त्याचा एक बॅकअप असला पाहिजे आयुष म्हात्रेचा. सो हे असे काही स्लॉट्स आहेत, ते चेन्नई सुपर किंग्सला यावेळेस फिल आउट करावं लागतील. तर त्याच्यावर आपण आता चर्चा करूयात. कोणते एक्सपेक्टेड प्लेयर्स आहेत चेन्नई सुपर किंग्सचे, जे चेन्नई सुपर किंग्स या ऑप्शनमध्ये टार्गेट करू शकते. तर चेन्नई सुपर किंग्सचे आता प्लेइंग 11 बनवायचा प्रयत्न केला, तर आताचे जे रिटेन प्लेयर आहेत त्यांच्यावर जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्सची जर प्लेइंग 11 बनवायचा प्रयत्न करताय, तर कशी दिसेल चेन्नई सुपर किंग्सचे प्लेयर प्लेइंग 11 आणि कोणते स्पॉट्स फिल आउट करायची गरज आहे ते आता आपण बघूयात. तर माझ्यासाठी आयुष म्हात्रे ओपनिंग करेल संजू सॅमसनसोबत, कारण आयुष म्हात्रे मागच्या सीझनमध्ये ग्रेट बॅटिंग केली त्यांनी, बट मला इथे त्याचा रिप्लेसमेंट पाहिजे. ॲज अ यंग प्लेअर आहे, ते रिप्लेसमेंट इन द सेन्स बॅकअप पाहिजे मला. सो बॅकअप नक्की चेन्नई सुपर किंग्स शोधायचा प्रयत्न करेल या ऑप्शनमध्ये. संजू सॅमसनला मी ओपनिंग करताना बघतो आहे चेन्नई सुपर किंग्ससाठी, कारण त्याचे नंबरसुद्धा ओपनिंग स्पॉटला चांगले आहेत आणि दोघंसुद्धा एक फ्री हँडेडली खेळू शकतात विदाऊट प्रेशर इन द चालू इनिंगच्या स्टार्टिंगमध्ये. देन मी 3 नंबरला ऋतुराज गायकवाड बघतो आहे, एक अँकरिंगचा रोल प्ले करताना बघतो आहे ऋतुराज गायकवाडला, ज्याच्या भोवती पूर्ण टीम खेळेल असं मी बघतो आहे. जे काम सुरेश रैना आतापर्यंत करत होता ते डेफिनेटली मी यावेळेस ऋतुराज गायकवाडला करताना बघेन 3 नंबरला. सो 3 नंबरला ऋतुराज गायकवाड असेल. 4 नंबरला डेफिनेटली टेबल ब्रेव्हिस असेल, स्पिन हिटर डेफिनेटली 4 नंबर आणि 5 नंबर दोघं स्पिन हिटर आहेत जबरदस्त. टेबल ब्रेव्हिस असू द्या नाहीतर शिवम दुबे असू द्या, दोघं स्पिन हिटर आहेत जे स्पिन एक पेशंटमधून आउट करू शकतात एखाद्या टीमसाठी एखाद्या मॅचमध्ये. सो डेफिनेटली स्ट्रॉंग स्पिन हिटर आहेत त्यांच्याकडे. सो 6 नंबरला एक मी क्वेश्चन मार्क करेल, ते एक प्लेअरची गरज आहे. उर्विल पटेल आहे तिथे, एकदम क्लासिक प्लेअर आहे, एकदम पॉवर हिटर आहे, बट स्टील मी बघतोय जे काम रवींद्र जडेजा तिथे येऊन करत होता फिनिशिंगचं. उर्विल पटेल आहे बट तो अजूनसुद्धा एक क्वेश्चन मार्क मी तिथे ठेवेल. तिथे एक त्यांना स्पॉट फिल आउट करायची गरज आहे 6 नंबरचा. 7 नंबरला मी MS धोनी बघतोय, डेफिनेटली धोनी तिथे असेल 7 नंबरला.
8 नंबरला बी मी तिथे एक क्वेश्चन मार्क करेल. तिथे एक त्यांना स्पिनरची गरज आहे. नूर अहमद आहे त्यांच्याकडे, श्रेयस गोपाल ॲज अ बॅकअप आहे. बट प्लेइंग 11मध्ये श्रेयस गोपाल खेळताना मी आता बघत नाही. नूर अहमद डेफिनेटली प्लेइंग 11मध्ये आहे. तर 8 नंबरसाठी क्वेश्चन मार्क आहे. तिथे कोणता प्लेअर घ्यायचा त्याच्यावर आपण आता चर्चा करूयात, कोणता प्लेअर तिथे लागेल. सो 8 नंबर क्वेश्चन मार्क. 9 नंबरला नूर अहमद असेल. 10 नंबरला खलील अहमद बॉलिंग करेल आणि 11थला नॅथन एलिस खेळेल. आत्ताच्या पॉईंटला पतिराणा नाही आहे. सो नॅथन एलिस डेफिनेटली चांगला बॉलर आहे. डेथ बॉलिंगमध्ये चांगलं काम केलं. आता इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीजसुद्धा तुम्ही बघितलं असेल, एकदम क्लासिक डेथ बॉलिंग करतो. बेरेशस वगैरे खूप छान आहे. सो मी त्यालासुद्धा प्लेइंग 11मध्ये खेळताना बघतो आहे. आणि इम्पॅक्ट प्लेमध्ये डेफिनेटली अंशुल कंबोज राहील. मुकेश चौधरी राहील. जर स्विंगिंग विकेट असेल तर डेफिनेटली मुकेश चौधरी मी तिथं बघतो आहे. तर आत्ताच्या पॉईंटला जे प्लेइंग 11 जे रिटेल प्लेअर आहेत त्यांच्यावर अशी प्लेइंग 11 म्हणते. तर टार्गेटेड प्लेअर कोणते असेल चेन्नई सुपर किंग्सच्या ऑप्शनमध्ये? सो टार्गेटेड प्लेयर्स तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांना रवींद्र जडेजाचं एक ऑप्शन पाहिजे. रवींद्र जडेजाचं ऑप्शन कोण भेटू शकतं? त्यांना एक जो बॉलर ऑलरेडी रविचंद्रन अश्विन केलेले होते. तर एक ऑफ स्पिनरची गरज आहे चेन्नई सुपर किंगकडे. अजून एकही ऑफ स्पिनर नाही. तर डेफिनेटली चेन्नई सुपर किंग 101% सांगतो मी तुम्हाला की ग्लेन मॅक्सवेलच्या मागे जाताना दिसणार आहे चेन्नई सुपर किंग्स. अँड डेफिनेटली ग्लेन मॅक्सवेल चेन्नई सुपर किंग्समधून यावर्षी खेळताना सुद्धा दिसणार आहे तुम्हाला. डेफिनेटली प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्ही जर चेन्नई सुपर किंगची हिस्ट्री जर बघितली असेल तर डेफिनेटली त्यांनी प्रत्येक ऑप्शनमध्ये मॅक्सवेलच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला. लास्ट ऑप्शनसुद्धा तुम्ही बघाल तर आय थिंक मॅक्सवेल 4 पॉईंट काहीतरी समथिंग 4 करोडच्या वर काहीतरी सोल्ड झाला पंजाब किंग्सला. तर 4 करोडपर्यंत बोली लावली होती चेन्नई सुपर किंग्सने ग्लेन मॅक्सवेलवर. सो ह्या वर्षीसुद्धा मी चेन्नई सुपर किंग्स फक्त मागं जाताना नाही तर त्यांना घेताना बघतोय मी ग्लेन मॅक्सवेल नंबर 6च्या स्पॉटमध्ये, जिथं जडेजा काम करत होता फिनिशिंगचं. प्लस एक ऑफ स्पिनरसुद्धा तुमच्याकडे भेटेल. तर एका डावात 2 पक्षी एका दगडात काय म्हणतात 2 पक्षी मारायचा प्रयत्न करू शकतो. तर ग्लेन मॅक्सवेल मी येताना बघत आहे 6 नंबरच्या स्पॉटवर. चेन्नई सुपर किंगकडे ऑप्शन आहेत. आंद्रे रसेल आहे. बट आंद्रे रसेल इंटरनॅशनल रिटायर्ड प्लेअर आहे सध्याच्या पॉईंटला. मागचा तुम्ही त्याचा परफॉर्मन्स बघितला असेल. आणि ठीक आहे KKRनी व्यवस्थित यूज नाही केलं ते वेगळ्या गोष्टी राहिल्या. बट स्टील इंटरनॅशनल रिटायर्ड प्लेअर आहे. प्लस थोडंसं मला वाटतं की आंद्रे रसेलला जाताना विचार करेल चेन्नई सुपर किंग्स. कॅमेरॉन ग्रीन डेफिनेटली क्लासिक प्लेअर आहे. बट KKR तिथं आहे सगळ्यात मोठा पर्स घेऊन. सो मला नाही वाटत चेन्नई सुपर किंगकडे कॅमेरॉन ग्रीन येईल. डेफिनेटली कोलकाता डेफिनेटली कॅमेरॉन ग्रीनच्या मागे जाईल. आणि कॅमेरॉन ग्रीननी कोलकाताने त्यामुळेच रिलीज केले आंद्रे रसेलला. डेफिनेटली ते त्याचं एक रिप्लेसमेंट बघतं ते सध्याच्या पॉईंटला. आंद्रे रसेलचा आत्तापर्यंत यूज केला. आत्तापर्यंत म्हणजे जेवढं होतं ते चांगला होता तोपर्यंत खेळवला. आता त्याला रिलीज केला आहे आणि त्याच्या जागी डेफिनेटली कॅमेरॉन ग्रीन फील आउट करायचा प्रयत्न करेल कोलकाता यावेळेस. सो कोलकाता डेफिनेटली जाणार आहे. कॅमेरॉन ग्रीनला पर्स जास्त आहे तर चेन्नई सुपर किंग्सच्या हाती लागेल कॅमेरॉन ग्रीन असं वाटत नाही. सो ग्लेन मॅक्सवेल डेफिनेटली ते बाय करतील. आंद्रे रसेल ऑब्लिकमध्ये राहील आणि ऑल्सो डेव्हिड मिलरकडे सुद्धा जाऊ शकतात ते. डेव्हिड मिलरसुद्धा एक पॉवर हिटर भेटेल त्यांना नंबर 6च्या स्पॉटवर खेळायला. सो डेफिनेटली डेव्हिड मिलरकडे सुद्धा जाऊ शकतात ते. आणि चेन्नई सुपर किंग डेफिनेटली एक स्पिनरसुद्धा बघत असेल चेन्नई सुपर किंग. डेफिनेटली ते रवी बिश्नोईच्या मागे जाऊ शकतात. खूप चान्सेस आहेत. एक लेग स्पिनर आहे रवी बिश्नोई. जास्त करून गुगली बॉलिंग करतो, बोली टाकतो तो. सर चॅपॉकच्या पिचवर रवी बिश्नोई 10 करोडच्या वरसुद्धा प्राईस जाऊ शकते. सो मला डेफिनेटली वाटतं आहे चेन्नई सुपर किंग रवी बिश्नोईकडे जाताना बघतोय मी. ग्लेन मॅक्सवेलकडे जाताना बघतोय. पतिराणाला परत एकदा बाय बॅक करताना सुद्धा दिसू शकते चेन्नई सुपर किंग्स तुम्हाला. जरी 13 करोडच्या जरी वरी गेला तरी सांगता येत नाही. चेन्नई सुपर किंग्स तरीसुद्धा मागे जाऊ शकते पतिराणाकडं. डेफिनेटली स्टीफन फ्लेमिंग हेड कोच त्यांनी आत्ताच एका ह्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले की पतिराणाचा थोडं ॲक्शनमध्ये चेंज झाला असल्यामुळे तो आता पहिल्यासारखा इफेक्टिव्ह नाही आहे. बट स्टील मला वाटतं जी क्वालिटी पतिराणाकडे त्या ऑप्शनमध्ये नाही आत्ताच्या पॉईंटला अवेलेबल डेथ बॉलिंगमध्ये. सो डेफिनेटली चेन्नई सुपर किंग्स पतिराणाकडे सुद्धा जाऊ शकते. सो हेच असेल टार्गेटेड प्लेअर. रवी बिश्नोई असेल, डेव्हिड मिलर असेल, ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल. कॅमेरॉन ग्रीनला टार्गेट करायचा प्रयत्न करेल. बट
ऑप्शनच्या डायनामिक्समुळं मला नाही वाटत कॅमेरॉन ग्रीन चेन्नई सुपर किंग्सकडे येईल. सो हे प्लेयर्स टार्गेटेड प्लेयर्स असेल चेन्नई सुपर किंग्सचे. पतिराणा असेल, पतिराणा नाही भेटला तर आकाश माधवाल आहे यांच्याकडे टार्गेट करण्यासाठी. जर रवी बिश्नोई नाही भेटला तर राहुल चहर असेल त्यांच्याकडे. जर राहुल चहरही नाही तर एक ओव्हरसीज ऑप्शन भेटेल त्यांना वनिंदू हसरंगा किंवा ॲडम झंपासोबत. सो मला वाटतं ओव्हरसीज ऑप्शनकडे जातील चेन्नई सुपर किंग्स स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये. डेफिनेटली रवी बिश्नोई किंवा राहुल चहर चेन्नई सुपर किंग्सकडे येताना बघत आहे मी. ॲज वेल ॲज आयुष म्हात्रेचा एक बॅकअप मी बघतोय पृथ्वी शॉ डोमेस्टिकमध्ये चांगला परफॉर्म केलेला आत्ता ऋतुराज गायकवाडसोबत सुद्धा होता बऱ्यापैकी टाईम. सो मला डेफिनेटली वाटतं आहे की आयुष म्हात्रेचा रिप्लेसमेंटकडे रिप्लेसमेंट नाही बॅकअपसाठी पृथ्वी शॉकडे बघतील किंवा सचिन रवींद्र परत एकदा बायबॅक करताना चेन्नई सुपर किंग्स दिसू शकते या ऑप्शनमध्ये. सो हेच प्लेयर असतील चेन्नई सुपर किंग्सचे जे टार्गेटेड प्लेयर्स असतील. तर आता आपण गिराल्ट कॉर्जीसुद्धा असू शकतो. गिराल्ट कॉर्जी एक चांगला ऑप्शन आहे जे बॉलिंग करू शकतो डेथमध्ये सुद्धा. सो गिराल्ट कॉर्जी एक ऑप्शनमध्ये राहील. तर अशा प्रकारे हे टार्गेटेड प्लेयर्स चेन्नई सुपर किंग्सचे असतील. आणि जी प्रोबेबल 11 दिसेल चेन्नई सुपर किंग्सची ऑप्शन नंतर जे एक्सपेक्टेड आहे डेफिनेटली मला वाटते अशीच प्रोबेबल 11 चेन्नई सुपर किंग्सची दिसेल. 1 नंबरला आयुष म्हात्रे खेळेल, संजू सॅमसन 2 नंबर, 3 नंबर ऋतुराज गायकवाड, 4 नंबर, 5 नंबर डबल ब्रेव्ही शिवम दुबे. ते चेंज करत राहतील पोझिशन्स त्यांच्या जसे डायनॅमिक्स असतील गेमच्या. 6 नंबरला मी ग्लेन मॅक्सवेल डेफिनेटली बघतोय. ग्लेन मॅक्सवेल चेन्नई सुपर किंग्सकडे येताना नाहीतर आंध्रे असेल बट ग्लेन मॅक्सवेलच पकडून चला. ग्लेन मॅक्सवेल येताना बघत आहे. 7 नंबरला MST असेल, 8 नंबरला रवी बिश्नोई बघतोय मी, 9 नंबरला नूर अहमद असेल, 10 नंबरला खलील अहमद, 11 नंबरला 11th प्लेअर असेल नॅथन एलिस किंवा पथिराणाचा बायबॅक झाला. आणि इम्पॅक्टमध्ये प्लेयर्समध्ये अनुशुल कंबोज वगैरे ते सगळे असतील. जर स्ट्रॉंग टीम दिसते यावेळेस. बिग थम्सअप आहे चेन्नई सुपर किंग्ससाठी यावेळेस. या वर्षीच्या IPLसाठी का चेन्नई सुपर किंग्स स्ट्रॉंग दिसते. जे रिलीज केले ते प्लेयर्स नाही किंवा जे येणार आहेत त्याच्यामुळे नाही. लास्ट सीझनमध्ये ज्यावेळेस सगळं राहून चाललं होतं, जे ॲडॅप्शन केलं त्यांनी, जे नवीन प्लेअर लगेच चूक मान्य केली स्वतःची आणि जे नवीन प्लेअर अवेलेबल केले CSKने, डबल ब्रेव्ही असू द्या, उर्विल पटेल असू द्या, आयुष म्हात्रे असू द्या, यांच्यामुळे सध्याच्या पॉईंटला CSK स्ट्रॉंग दिसते. सो बिग थम्सअप आहे चेन्नई सुपर किंग्सला या ऑप्शननंतर. आणि या ऑप्शनमध्ये सुद्धा टीम स्ट्रॉंग दिसतील आणि डेफिनेटली कमबॅक होताना दिसतो चेन्नई सुपर किंग्सचा. तर अशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्स या ऑप्शनमध्ये मूव्ह करेल आणि अशी स्ट्रॅटेजी राहील. जे प्लेयर्स आता तुम्हाला सांगितले जे टार्गेटेड प्लेयर्स राहतील चेन्नई सुपर किंग्सचे, तर चांगली टीम दिसत आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. आणि नेक्स्ट टाईम आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. मी सगळ्या टीमचे स्ट्रॅटेजी सांगेल, एक्सपेक्टेड प्लेयर्स सांगेल जे प्रत्येक टीम ऑप्शनमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. आणि सगळं आपण क्रिकेट कव्हर करणार आहे मराठी लँग्वेजमधून, आपल्या भाषेमधून. सो डेफिनेटली मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेम देत राहा.